आणि पाश्चिमात्य परंपरामध्ये माणसाच्या भावनातल्या दुःख पीडा बाहेर आणणारं साहित्य आहे. त्याला आपण इंग्रजी साहित्याचा साहित्यकार म्हणतो. काय नाव त्यांचं? शेक्सपियर. शेक्सपियरची जी काही नाटकं आहेत त्या नाटकाचा शेवट दुःख द्यायचं. ते हॅमलेट असो किंवा अथेलो असो, त्या नाटकाचा शेवट दुःखच होतो आणि माणसं ढसाढसा रडत त्या नाट्यगृहातून बाहेर पडतात. त्याचा परिणाम आपल्या भारतीय लोकांवर झाला, लेखकांवर झाला. नटसम्राट हे नाटक जे आलं आपल्याकडे, त्याचे लेखक कोण? विवा शिरवाडकर. त्या हॅमलेट नाटकाचा परिणाम झाला असेल त्यांच्यावर. आणि नटसम्राट आले, कोणी घर देतं का घर, ते नाना पाटेकर म्हणतो बघा. आणि त्या मुलीनं चोरीचा आरोप मानला बापावर, त्यांनी घर सोडलं आणि बाहेर कुठेतरी राहिले. शेवट अत्यंत दुःखच. आपल्याला आनंद वाटत नाही बाहेर, आपल्याला बाहेर त्यांना आनंद वाटत नाही. त्याचा चित्रपटावरही फार परिणाम झाला असतो. राज कपूरचे वरील पिक्चर आहेत सगळी, शेवट सगळा दुःख. एक दुजे केले, मेरे दोघे तिकडेच. आणि एक पिढी तयार झाली होती स्वतःला आत्महत्या करणे. त्याच्या सैन्याचा परिणाम झाला नाही. जा पाण्यामधून पडून घरून पडून सगळे 3 वर्ष सोडायला गेले. भारतीय ज्ञान परंपरा आहे ती माणसाला उभं करणारी परंपरा आहे. दुःखातून, शोकातून, मोहातून वर आणणारी प्रेरणा आहे. म्हणून अर्जुनाला जो मोह झाला होता, दुःख झालं होतं, त्याला वर काढण्यासाठी आपल्याकडे गीता सांगितली. आणि सगळा माझा मोह नष्ट झालाय, आता तू सांगशील ते मी करायला तयार आहे, आता मी लढायला तयार आहे, मी उभा टाकलो आता रणांगणामध्ये. ही ग्वाही अर्जुनानं भगवंताला तिथं देऊन त्यांनी पुढचं काम केलेलं आहे. आपलं जे साहित्य आहे ते सगळं मेघदूत असेल, कालिदासाचं, भाऊबतीचे नाटक असतील, जुनी नाट्य परंपरा असेल, ती सगळी आपल्याकडे आनंदी आनंदमध्ये जिकडे तिकडे चोरीकडे म्हणणारी आपली परंपरा आहे. म्हणून आपण एकमेकाला आनंद देण्याचं काम करायचं. कुठेही जाऊन फार दुःखावर याच्यावर त्याच्यावर नियोजन करायचं नाही. आपलं दुःख आपण सांगावं, मोकळं करावं. 2च पर्याय असतात आनंदी राहण्यासाठी. एक तर खूप हसा, नाही तर खूप रडा. त्याला कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही. रडणं म्हणजे वाईट वाटून घ्यायचं नाही अजिबात. पुरुषाला रडण्याची सोय नाही असं म्हणतात. शेतात जाऊन रडा. कोणाबद्दल राग जर झाला असेल, कोणाबद्दल मनात खूप राग असेल, तर आपल्या एका मुलीमध्ये पोत्यामध्ये असं वाळू भरा आणि टांगत ठेवा, त्याला जोरजोरात मारा. माझं नाव घ्या, काय सराबद्दल राग होता, मारला रुपयाला किंवा वाळू लागते म्हणून कापूस करा. राग पाडून टाकायचं. काही साठवून ठेवायचं नाही. साठवून ठेवल्यानंतर मेंदूवर परिणाम होतो, डिप्रेशन जाते, निराशा येते, हताशा येते, वैफल्य येते, माणूस वेडा होतो. पण साठवून काहीच ठेवायचं नाही सर. मन मोकळं करायचं. त्यासाठी एकमेव जर काय असेल तर खुंटी पाहिजे सर. रेल्वेमध्ये प्रवास करायला लागलो, जवळ खुंटी पाहिजे, अडपायला. नाहीतर मग इथं अडकून ते खाता जाणार आहे का? खुंटी म्हणजे आपला मित्र, आपली मैत्रीण. आपला मित्र, आपली मैत्रीण. माणसाला मित्र मैत्रिणी असल्या पाहिजे. मन मोकळं करून, हृदय मोकळं करणारी जागा आपण तयार केली पाहिजे आयुष्यामध्ये. जे काही वाटलं तो दुसऱ्याला जाऊन सांगणार नाही. आता कुठं मला सल्ला देणार आहे, मला उभारी देणार आहे, मला आधार देणार आहे, मला खांदा देणार आहे, असा मित्र, अशी मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे. आपण ते कमवलं पाहिजे. म्हणून सुखी आणि आनंदी राहण्यासाठी 2च पर्याय. एक तर खूप हसा आणि खूप रडा, तर आपलं मन मोकळं होणार आहे. चाणक्याने असं सांगितलं सर, सुखी माणूस कोणाला म्हणावं, तर त्याने सांगितलं पहिलं लक्ष निरोगी काया, शरीर निरोगी असावं. निरोगी काया, धर्मे हो माया. माया म्हणजे पैसा. पुरेसा पैसा आपल्या जीवनासाठी आपण लावून ठेवला पाहिजे. म्हणून आपण आर्थिक सहभाग याच्यावरती पहिल्या एका तासिकेत बोललो सर. आपण या नवीन शिक्षण धोरणामध्ये आर्थिक सहभागावरती खूप भर दिलेला आहे सर. आपलं जीवन नीट जावं यासाठी आपण थोडाफार पैसा व्यवस्थित कमावला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. याच्यावरती चर्चा केली आहे. धर्मे हो माया, निरोगी काया, धर्मे हो माया. आणि तिसरं सूत्र त्यांनी सांगितलं आज्ञाकारी भार्या, म्हणजे पत्नी ही आज्ञा पालन करणारी असावी. तर त्यांनी पत्नी शब्द वापरलाय, पती पण वापरला, काय हरकत. दोघे एकमेकांची आज्ञा पालन करावं, दोघांनी एकमेकांचा सल्ला मसलत करावा आणि आपले जीवन सुखी समाधानी ठेवावं. जर दोघं 2 टोकाला जर बोलत असतील तर तिथं सुख मिळत नाही, आनंद राहत नाही. म्हणून एकाने समर्पण करावं.
कोण समर्पण करायचं मात्र ते दोघांनी एकमेकांनी ठरवावं लागतं. समर्पण पाहिजे, सामंजस्य पाहिजे. समर्पण असं दोघे असे जर ताणले तर रबर तुटतो, रबर तुटून जातो. म्हणून ही ताटातून होऊ नये यासाठी पुन्हा या नवीन शिक्षण धोरणामध्ये समुपदेशक शब्द आला असता, काउन्सिलरची गरज आहे शब्द आला असता की असे ताटातून होत असतं तर काउन्सिलरकडे जाऊन सल्ला घ्यावा, मार्गदर्शकाकडे जाऊन सल्ला घ्यावा, सुखी समाधानी करावं असे आपण यामध्ये बोललो. ठीक आहे. आता एक 2-3 गोष्टी मी सांगणार आहे. माझे धावून गेले ते सांगून मी माझं थांबतो. आपण पायाभूत स्तराचा आकार वगैरे पाहतो.